264 नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी आज मतदान पार पडणार आहे। 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होईल तर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे। दोनशे नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी मतदान होत आहे। 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे तर सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होईल आणि संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे। 264 नगराध्यक्ष आणि 6042 नगरसेवकांसाठी मतदान होणार आहे। एकूण 1,07,03,576 मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि 12,316 मतदान केंद्रांसाठी 62,160 निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर नागपूरमधील 15 नगर परिषद आणि 12 नगर पंचायतींसाठी आज मतदान पार पडणार आहे। नगराध्यक्ष पदाच्या 27 तर नगरसेवक पदाच्या 550 जागांसाठी मतदान पार पडेल। नागपूरमधील 853 मतदान केंद्रांवर आज मतदान होणार आहे। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, थोड्याच वेळात आता मतदानाला सुरुवात होईल, काय अधिकची माहिती? नक्कीच थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे। काय वेळापूर्वी निवडणूक अधिकाऱ्यांनी मॉक पोल जो नियमानुसार घ्यावा लागतो तो मॉक पोल केलेला आहे। मशीन ईव्हीएम आणि कंट्रोल युनिट व्यवस्थित आहे का नाही, ज्याला मतदान केलं त्यालाच पडतं का नाही, याबाबतची शहानिशा करून घेतलेली आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे मतदारांच्या जे डबल मतदार आहे त्यांच्या नावापुढे यावेळेस स्टार जो आहे तो असणार आहे, ज्यांचे दुबार मतदार आहे। कारण की मोठा मुद्दा महाराष्ट्रात गाजला होता। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। विदर्भामध्ये प्रतिष्ठेच्या लढती आहे। मी जिथे आता सध्या आहे कामठीमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढत आहे। ते इथले आमदार आहेत। त्यासोबतच ब्रह्मपुरीमध्ये विजय वडेट्टीवार काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढत आहे। भंडाऱ्यामध्ये नाना पटोले नरेंद्र बोंडेकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढत आहे। परिणय फुके यांच्यासाठी लढत आहे। त्यामुळे ही मिनी विधानसभा आहे आणि विधानसभा निवडणुकीनंतरची या सरकारची पहिली टेस्ट आहे। आणि विरोधक वारंवार आरोप करत होते, त्यांना आपल्या परीक्षेवर आज खरं ठरायचं आहे। थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे। गेले 2 आठवडे सगळ्या राजकीय पक्षांनी आपली ताकद जी आहे ती लावलेली आहे। बघा हे या ठिकाणी तयारी पूर्ण झालेली आहे आणि यावेळेचे बदल म्हणजे ज्या वोटर्स लिस्ट आहे, परत एकदा मी तुम्हाला दाखवतोय, मतदार याद्या ज्या आहे त्याच्यात जे दुबार मतदार आहे त्यांच्या नावासमोर स्टार केलेलं असणार आहे। ही एक महत्त्वाचा बदल या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण यंत्रणा सज्ज झालेली आहे। नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर 853 मतदान केंद्रावर मतदान होतंय। संपूर्ण विदर्भामध्ये प्रतिष्ठेची लढत आहे काँग्रेसच्या नेत्यांसाठी आणि महायुतीच्या नेत्यांसाठी। विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये जर आपण बघितलं तर शिंदे सेनेमुळे तिहेरी लढत जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। आपण रामटेकचा विचार केला तर रामटेकमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत होत आहे। कामठीमध्ये राष्ट्रवादी अजितदादा गट भाजप आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत होत आहे। तर चुरशीची लढत असणार आहे। महायुतीचे पक्ष बऱ्याच नक्कीच गजानन, नक्कीच अपडेट्स घेत राहूच। तूर्तास धन्यवाद। 264 नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी आज मतदान पार पडणार आहे। 3 डिसेंबरला मतमोजणी सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे तर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे। 264 नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी आज राज्यभरात मतदान पार पडणार आहे। सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंतची वेळ मतदानाची आहे। 264 नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी आज मतदान पार पडणार आहे। नाशिकहून थेट अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय अधिकचे अपडेट्स आहे? 7:30 वाजता म्हणजे थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल। श्रुती, आपण दृश्यांमध्ये बघतोय की कशा पद्धतीने तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। भगूर या ठिकाणी मी सध्या उभा आहे। भगूर नगर परिषदची देखील निवडणूक आहे। नाशिक जिल्ह्याचा जर विचार करायचा तर जवळपास 11
नगर परिषदांच्या निवडणुका ज्या आहेत त्या या ठिकाणी पार पडत आहेत. मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पुढच्या काही वेळात सुरू होणार आहे आणि या 11पैकी जवळपास 7 ठिकाणी महायुतीचे जे पक्ष आहेत ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. त्याच्यामुळे खरा सामना जो आहे, खरा मुकाबला नाशिक जिल्ह्यात जर आपण म्हटलं तर पूर्णपणे महायुतीमध्येच आहे. भाजप आणि इतर पक्ष जे आहेत ते एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी लढत आहेत. आपण बघतोय की पुढच्या काही वेळात या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे. जवळपास 2,500 शासकीय कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी या संपूर्ण मतदान केंद्रांवर तैनात झालेले आहेत. जे संवेदनशील मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यातच नाही तर राज्यभरामध्ये या निवडणुकांच्या अनुषंगाने प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती आपण बघत होतो. अगदी काल शेवटच्या 2 सभा ज्या झाल्या त्या अत्यंत लक्षवेधी ठरल्या. एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकमध्ये सभा झाली तर दुसरीकडे अजित पवार आणि त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील सभा काल नाशिकमध्ये पार पडल्या आणि प्रत्येक उमेदवार निवडून यावा यासाठी अगदी वरिष्ठ नेते जे आहेत ते देखील या ठिकाणी मैदानात उतरल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. नक्कीच चंदन, अपडेट्स घेत राहणार आहोतच. तर अहिल्यानगरच्या राहाता परिसरात गोंधळ झाला. ईव्हीएम मशीन बदलल्यानं उमेदवारांसह कार्यकर्ते आक्रमक झाले. राहाता पालिकेतील काही वॉर्डसाठीचं ईव्हीएम बदलल्यानं गोंधळ झाला. संतप्त उमेदवारांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. तांत्रिक कारणामुळे ईव्हीएम बदललं गेलं असं निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलंय. त्यांनी तो आक्षेप घेतला की आमच्या अप्रोक्ष तुम्ही मशीन बदलले, पण आपण त्यांना ऑलरेडी कळवलं होतं आणि जे मशीन आपण बदलले ते राखीव मशीन जे आपण तयार करतो त्याच्यातनं बदललेले होते आणि ते राखीव मशीन पण त्यांच्या उपस्थितीतच तयार करण्यात आले होते आणि त्या सगळ्यांचं आपल्याकडे त्यांच्या स्वाक्षरी पण आहे आणि आपल्या सर्व पत्रांच्या पोच आपल्याकडे उपलब्ध आहे. तर ही रीतसर नियमाप्रमाणे आहे की जर एखादं मशीन खराब झालं तर ते मशीन आपण बदलून देत असतो आणि त्याप्रमाणे आणि जो नंबर आहे तो आपण त्या उमेदवारांना कळवलेला आहे. तर हे सगळं आपण नियमाप्रमाणे केलेलं आहे. मशीन उघडली, एक प्रतिनिधी नाही. सकाळी 11ला तुम्ही मशीन चेक करता, संध्याकाळी 7:30 आणि आम्ही स्वतः प्रतिनिधी आहे. आमच्या साहेबांनी केली हे दाखवा. तुम्ही तुमच्याकडे डुप्लिकेट साह्या तर तुम्ही त्या मारून घेतल्या. कोणता प्रतिनिधी आणला होता इथं? इलेक्शनला तुम्हाला तुमच्या पद्धतीने काही जरी करता आलं तर तुम्ही लाठी चार्ज करा. काय करायचं? निवडणूक मॅडम आहे त्यांना बोलवा. साहेब आम्हाला कोर्टात जायला लावू नका. आम्ही कोर्टात जाऊ शकतो, नाही मागू शकतो. एक मिनिट लक्ष द्या सगळ्यांनी. बाकीचे उमेदवार का हजर झालेला आहे का त्याचे? ऐका